शिवसेनेचे नेतेही आनंद आश्रम परिसरामध्ये जमले आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आता दाखल झाले आहेत। संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा ठाण्यामध्ये पार पडणार आहेत। आनंद आश्रम परिसरामध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे राज्यभरात दौरा देखील करणार आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश थोरात आपल्यासोबत आहेत। गणेश, आनंद आश्रम परिसरामध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नेते जमलेले आहेत। नक्कीच सागर, आज जो आहे तो ठाकरेंचा मेळावा ठाण्यामध्ये पार पडणार आहे। आगामी महानगर निवडणुका पाहता आज ठाण्यापासूनच ते बडे नेते या ठिकाणी सुरुवात करणार। संजय राऊत स्वतः या मेळाव्यामध्ये असणार आहे आणि थोड्याच वेळात ते आता या ठाण्यामध्ये जमणार आहे। त्या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुष्पहार अर्पण करून ते थेट मेळाव्यात जाणार आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि पदाधिकारी यांना रोज दाखवणार का हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे। काय सांगाल, या ठिकाणी पुन्हा एकदा आता ठाकरे गटाचे बडे नेते मेळावा घेणार आहे। या बाजूलाच आता स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुष्पहार अर्पण करून ते मेळाव्याला सुरुवात करणार आहे। साहेब जाऊन 2000 साली 25 वर्ष झाली, त्यांना आता उपरती कळा आलेली आहे। झोपी गेलेले जागे झाले। आता शिवसेनेच्या नेत्यांना किंवा राऊत साहेबांना एवढा मोठा म्हणजे आज त्यांना दिघे साहेब आठवत आहेत। सगळं संपलेलं आहे। त्यांच्या चेला माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या सर्व गोष्टीची पोलखोल केलेली आहे। सर्व आमदार खासदार आज शिंदे साहेबांकडे येऊन भेटत आहेत, पदाधिकारी भेटत आहेत, जिल्हाप्रमुख येऊन भेटत आहेत। त्यामुळे त्यांना दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला लागतंय। कशासाठी? झोपी गेलेले जागे झाले। एवढ्या वर्षामध्ये त्यांना कधी शक्तीचं आठवलं नाही, एवढ्या वर्षामध्ये कधी दिघे साहेब आठवले नाही, आजच का? तर माझं एवढंच म्हणणं आहे की झोपी गेलेले जागे झाले। लोकसभा असेल आणि विधानसभा असेल त्यामध्ये कुठं यश अपयश त्यांना मिळालं होतं, त्यामुळे ही भरीव पूर्ण काम राजन विचारे जे आहेत त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे, सपशेल नाकारलेलं आहे। राजन विचारेला लोकसभेला विधानसभेला या ठाण्यातल्याच लोकांनी नकारात्मक घंटा वाजवलेली आहे, पण त्यांचं कामच नाही होतं, त्यांचं कामच नव्हतं। ते दिघे साहेबांना या ठिकाणी जे आहेत ते नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। आपल्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत। फटाक्याच्या अतिबाजी संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊतचे आगमन ठाण्यामध्ये झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि या ठिकाणी बाईक रॅली काढत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। संजय राऊत सर, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आणि खूप दिवसानंतर ठाण्यात आलेले आहात आणि ठाण्याचं चित्र पाहिलं आणि आनंदाचं वातावरण जे कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल? असंच वातावरण यापुढे राहील आणि आम्ही सातत्यानं येत राहू। अनेक नेते या ठिकाणी जे आहेत ते नेत्यांच्या गाड्या ज्या आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहेत। आपल्या समोरच आपण पाहू शकतो या ठिकाणी जे नेते आहेत ते या ठिकाणी आहेत। फटाक्याची अतिबाजी संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी संजय राऊतचे आगमन ठाण्यामध्ये झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी आणि या ठिकाणी बाईक रॅली काढत त्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहेत। संजय राऊत सर, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आणि खूप दिवसानंतर ठाण्यात आलेले आहात आणि ठाण्याचं चित्र पाहिलं आणि आनंदाचं वातावरण जे कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल? असंच वातावरण यापुढे राहील आणि आम्ही सातत्यानं येत राहू। अनेक नेते येणार आहेत, नेमकं सगळ्यांची आस लागलेली आहे। सगळे नेते आले आहेत। हे काय सगळे पाठीमागे शिवसेनेचे सर्व नेते आहेत। नेहमी आपल्या शिवसेनेवरती नीलम गोऱ्हेंनी जी टीका केलेली